आज आपण ताकातली मेथीची भाजी करणार आहोत। नमस्कार, वैशाली जीजी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या भाजीसाठी पहिल्यांदा मी मेथी निवडली आणि स्वच्छ धुवून मग चिरलेली आहे। ताकातली भाजी आहे म्हणून ताक घेतलेलं आहे। शेंगादाणे आणि हरभऱ्याची डाळ मी 1 तास अगोदर भिजत घातलेले आहेत। लाल सुकी मिरची, बेसन 2 चमचे आणि लसूण घेतलेला आहे। पहिल्यांदा थोडंसं तेल मी घालतेय। त्याच्यामध्ये आता आपण मेथी घालणार आहोत। मेथी 2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। मेथी परतल्यामुळे काय होतं की ती कडू लागत नाही। हळूहळू आता मेथीची जी क्वांटिटी आहे ती कमी झालेली आहे। जसं जसं आपण परतलंय तसं तसं आता याच्यामध्ये मी शिजवण्यापुरतं पाणी घालणार आहे। ही मेथीची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्याच्यामध्येच भिजवलेली डाळ आणि दाणे घालतेय आणि हे देखील आपल्याला भाजीबरोबर शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी मी घातलंय। खूपही पाणी नाही घालायचं, नाहीतर मग भाजी पातळ होईल, कारण हे पाणी आपण भाजीसाठी वापरणार आहोत। भाजी शिजते तोपर्यंत बेसन पाण्यामध्ये मी मिक्स करून घेते, कारण नुसतं जर बेसन घातलं तर मग त्याच्या गठुळ्या तयार होतात। भाजी आता आपली शिजलेली आहे। डाळ आणि दाणे देखील छान शिजलेले आहेत। आता याच्यामध्ये मी डाळीचं पीठ म्हणजे बेसनचा घोळ घालतेय। थोडंसं पाणी देखील मी त्याच्यात घालतेय आणि आपल्याला हे बेसन देखील शिजवून घ्यायचं आहे। बेसनामुळे आता ही भाजी थोडी थोडी घट्ट होईल। याच्यातच मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट घातलेला आहे। मीठ आपल्या आवडीनुसार। भाजी उकळेल तसं तशी ती घट्ट होईल, कारण आपण त्यात बेसन घातलेलं आहे। बघू शकता बेसन देखील भाजीतलं शिजलेलं आहे। मी गॅस बंद केला आहे। गॅस बंद करून मी आता ताक घालते। हे ताक थोडंसं आंबट आहे, खूप आंबट नाही किंवा गोड पण नाहीये। आपण जेव्हा भाजीमध्ये ताक घालतो तेव्हा आपण गॅस बंद करायचा आहे। आता आपण याला फोडणी देणार आहोत। हे मी गरम केलेलं तेल आहे, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि हिंग घालतेय। लाल सुकी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या। परत हे जे कढणं आहे मी थोडा वेळ गॅसवर ठेवणार आहे, कारण की लसणाच्या पाकळ्या आपल्याला चांगल्या तांबूस रंगावर तळून घ्यायच्या आहेत। आता मी हे गॅसवर ठेवणार आहे परत। बघू शकता लसणाच्या पाकळ्यांचा रंग छान ब्राऊन झालेला आहे। आता आपण ही फोडणी भाजीवर घालणार आहोत आणि भाजी आता आपण उकळवून घेणार आहोत। गॅस परत लावून घ्यायचा आणि भाजी चांगली उकळून घ्यायची आहे।
आता भाजी उकळलेली आहे, आपली ताकातली मेथीची भाजी तयार झालेली आहे। मस्त आंबट तिखट अशा चवीची ही मेथीची भाजी तुम्ही नक्की करून बघा। कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये पण नक्की सांगा। आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।